तुळजाभवानी मंदिर संस्थानातून दिलीप नाईकवाडी संदर्भातील फाईल गायब, दागिन्यांवर डल्ला मारल्याचा नाईकवाडी यांच्यावर आरोप, चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची एनटीएला नोटीस, 8 जुलै रोजी पुढील सुनावणी। पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थी एकवटले। कोल्हापुरात महामार्गावर पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती, रस्त्यावर पाणीच पाणी, वाहनधारकांची कसरत। पुण्यात 68 बार आणि पबचे परवाने सील, तर 77 चालकांना नोटीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, वेळेचं बंधन आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश। मिंधेंना जनतेच्या छाताडावर बसवणं, नक्षलवाद, तर तपास यंत्रणांद्वारे मोदी शहांचा दहशतवाद, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून जोरदार टीका। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा, विधानसभा नियोजन चाचपणीसाठी खासदार सुनील तटकरे नगरच्या दौऱ्यावर। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 6वा दिवस, मुंबईमध्ये सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास हाके यांचा नकार, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीवर ठाम। जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या युट्यूबरवर संभाजीनगरात गुन्हा दाखल, जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांकडून लेखी तक्रार दाखल। तुटलेल्या नंबर प्लेटवरून शोधले हिट अँड रनचे आरोपी, नागपूरच्या दिघोरी टोलनाक्यावर फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची घटना। मुंबईनंतर पुण्यातल्या 60 ते 70 हॉस्पिटल्समध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल, पोलीस तपासात अफवा असल्याचं निष्पन्न। गजानन महाराजांची पालखी आज पातूरमध्ये दाखल, भाविकांकडून पातूरमध्ये आज गणात बोतेचा गजर। मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान पंढरीच्या दिशेनं होणार, दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल, हरिनामाचा जयघोष।